महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर ऊस शेतीमध्ये आंतरपीक करणं खूप महत्त्वाचं आहे। तर ऊस शेती वरती येणारा खर्च जो असतो तो कमी करण्यासाठी आणि एक्स्ट्रा इन्कम घेण्यासाठी आंतरपीक हे खूप महत्त्वाचं असतं। तर आंतरपिकामध्ये योग्य आंतरपीक घेणं हे खूप महत्त्वाचं आहे। आंतरपीक असं घ्यावं की त्याचा कोणताही साईड इफेक्ट हा ऊसावरती होऊ नये ही काळजी आपण घ्यावी। तर आज आम्ही कोबी कोणत्या पद्धतीने ऊसामध्ये आंतरपीक घ्यावं ही माहिती देणार आहोत। तर आपण काय करावं, पहिला 4 फुटी सऱ्या आपण सोडून घ्याव्यात ह्या पद्धतीने। त्यानंतर आपण बोधावरती पहिला ह्या पद्धतीने कोबी ह्या पद्धतीने आपण कोबीचे तरू लावून घ्यावेत। बोधाच्या सेंटरला आपण ह्या पद्धतीने लावून घ्यावेत। 2 ओळ्या आपण ह्या पद्धतीने लावून घ्यावेत आणि 2 ओळ्यामधील अंतर आपण 1 फूट ठेवावा। आपण ड्रिप वापरत असाल तर आपण 1 फूट अंतर ठेवावा। आपण ड्रिप वापरत नसाल ह्याचा अंतर आपण 2 फूट ठेवावा। आपण ड्रिप वापरत नसाल तर ह्याचा अंतर वाढवावा आणि बोधाच्या साईडला आपण ह्या पद्धतीने कोबी आपण लावू शकता। तर ह्या पद्धतीने आपण कोबी लावून घ्यावी। तर 2 ओळ्या लावणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासोबतच 2 कोबी मधला अंतर आपण 9 इंचापासून ते 1 फूट ह्या पद्धतीने आपण ठेवू शकता। तर ह्या पद्धतीने आपण कोबी हे आंतरपीक पहिला सुरुवात करावी। कोबी लावल्यापासून 15 दिवस झाल्यानंतर आपण सरीमध्ये ह्या पद्धतीने ऊसाची लागवड सुरुवात करावी। त्याच्यामध्ये ऊसाची रोपं आपण लावू शकता। तर आपण 15 दिवसाचा गॅप ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। तर 15 दिवसाचा गॅप ठेवल्याने कोबीची जी वाढ आहे ती खूप छान पद्धतीने होते। ज्यावेळी आपण भरणी करतो त्याच्या पहिला किंवा त्याच्या आधी आपण कोबीची हार्वेस्टिंग करू शकतो। तर त्याच्यासाठी 15 दिवसाचा गॅप आपण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपण एक्स्ट्रा इन्कम कोबीमधून घेऊ शकतो। तर ह्या पद्धतीने आपण कोबी हे आंतरपीक म्हणून आपण ऊस शेतीमध्ये करू शकता। तर चांगला दर असेल तर आपल्याला 50 ते 60 हजार रुपये ह्या कोबी शेतीमधून किंवा कोबी लागवडीमधून भेटतात। तर ह्या पद्धतीने आपण इन्कम वाढवण्यासाठी आणि ऊसाचा खर्च कमी करण्यासाठी कोबी हे आंतरपीक घेऊ शकता। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।